प्रभादेवीच्या त्या टोलेजंग इमारतीच्या 14व्या मजल्यावरच्या फ्लॅट नंबर 1402च्या भिंती अजूनही त्या तिसऱ्या रात्रीच्या कडू गुदमरून टाकणाऱ्या अबोल्याने भरलेल्या होत्या. बाहेर मुंबईमध्ये अजूनही पावसाची संततधार सुरू होती. आकाशामध्ये काळ्या राखाडी ढगांची इतकी दाटी झाली होती की सकाळी 7 वाजले तरी घरामध्ये एखादा थंड उदास संध्याकाळसारखा अंधार दाटून आला होता. हॉलमधल्या त्या महागड्या सोफ्यावरून उठताना कबीरच्या पाठीमध्ये एक तीव्र असह्य कळ आली. सलगच्या रात्र सोफ्यावर पाय दुमडून आणि मान आकसून झोपल्यामुळे त्याच्या शरीराची पूर्ण वाट लागली होती. त्याने प्रचंड संतापाने आणि हतबलतेने मास्टर बेडरूमच्या बंद दरवाजाकडे पाहिले. तो लाकडी दरवाजा जणू त्यांच्यातल्या कधीही न संपणाऱ्या इगोची जिवंत भिंत बनून उभा होता आणि ती नीरव शांतता कबीरला आतून चिडवत होती. तो तसाच दुखत्या पाठीने हातापायात आलेला जड मुंग्या झटकत सोफ्यावरून उठला. वॉर्डरोबमधून आजचे फॉर्मल कपडे काढण्यासाठी तो गेस्ट रूमकडे वळला, कारण आज त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट क्लायंट यूकेवरून येणार होता. या बिझनेस डीलवर त्याच्या कंपनीचे पुढचे भविष्य अवलंबून होते. त्यामुळे त्याला वेळेत ऑफिसला पोहोचणे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाग होते. कबीर शॉवर घेऊन बाहेर आला तेव्हा त्याला अचानक किचनच्या दिशेने काहीतरी खमंग सुवास आल्याचे जाणवले. तो थोडा आश्चर्यचकित झाला आणि संत पावले टाकत किचनच्या दारापाशी आला. इराने आज पांढऱ्या रंगाचा एक साधा पण अत्यंत सुरेख फॉर्मल कुर्ता घातला होता. तिचे ओले केस तिने एका क्लिपने वर बांधले होते, ज्यातून पाण्याचे काही थेंब तिच्या मानेवर उघळत होते. ती ओट्यापाशी अत्यंत शांतपणे उभी राहून पॅनमध्ये सँडविच शिकत होती. टोस्टर आणि मिक्सरचा तो नियमित आवाज त्या शांत घरामध्ये एक वेगळा जिवंतपणा आणत होता. पण इराने आज कबीरकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं मनाशी पक्क ठरवलं होतं. तिने स्वतःसाठी आणि केवळ स्वतःसाठीच नाश्ता बनवला होता. कबीरने किचनच्या दारामध्ये उभे राहून तिच्याकडे पाहिले तेव्हा त्याला काल रात्रीची तिची ती कोरडी आणि तिखट वाक्य आठवली. उद्यापासून मी माझं जीवन स्वतः मॅनेज करेन. तिने तिचे शब्द आज पहिल्याच दिवशी कृतीत आणून दाखवले होते. कबीरने काही न बोलता ओट्याच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन कॉफी मेकर सुरू केला. कॉफी मेकरचा तो नेहमीचा घरघर आवाज आणि इराने पॅनवर चमचा फिरवण्याचा आवाज, या दोन्ही आवाजांमध्ये एक मूक अघोषित स्पर्धा सुरू होती. कबीरने आपली कडू ब्लॅक कॉफी कपामध्ये ओतली आणि तो सरळ डायनिंग टेबलवर जाऊन बसला. काही वेळातच इरा हातात तिची नाश्त्याची प्लेट आणि कॉफीचा कप घेऊन बाहेर आली. ती कबीरच्या जवळच्या किंवा समोरासमोरच्या खुर्चीवर न बसता त्या लांबलचक डायनिंग टेबलच्या अगदी दुसऱ्या टोकाला असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. दोघांमध्ये जवळपास 6 खुर्च्यांचे अथांग अंतर होते, जे त्यांच्या नात्यातल्या भावनिक दरीची स्पष्ट साक्ष देत होते. इराने सँडविचचा पहिला तुकडा तोंडात टाकलाच होता तितका टेबलवर ठेवलेला तिचा फोन अचानक व्हायब्रेट झाला आणि मोठ्या आवाजामध्ये वाजायला लागला. स्क्रीनवर तिच्या आईचा म्हणजे सुलभाताईंचा फोटो चमकत होता. इरा एका क्षणासाठी थबकली. तिच्या हाताची हालचाल हवेतच थांबली. कोर्टाच्या या फॅमिली प्रकरणाबद्दल, त्या घटस्फोटाच्या अर्जाबद्दल आणि 6 महिन्यांच्या या सक्तीच्या एकत्र राहण्याबद्दल तिने अजून आपल्या घरच्यांना काळीचीही कल्पना दिली नव्हती. तिने कबीरकडे एक अत्यंत सुरटी, घाबरलेली नजर टाकली. कबीर लॅपटॉपमध्ये डोके घालून काहीतरी टाईप करत असल्याचं भासवत होता, पण त्याचे कान आता पूर्णपणे इराच्या फोनच्या रिंगकडे आणि तिच्या हालचालींकडे लागलेले होते. इराने एक खोल श्वास घेतला आणि फोन उचलला. स्वतःचा आवाज जितका नॉर्मल ठेवता येईल तितका ठेवून ती म्हणाली, "हो आई, बोल, काय म्हणतेस? सकाळी सकाळी फोन केलास?" फोनच्या पलीकडून सुलभाताईंचा नेहमीसारखाच उत्साही, घरगुती आणि आनंदी आवाज आला. "इरा, अगं काय चाललंय तुमचं? दोघंही फोन करत नाही की साधा मेसेज नाही? कबीर कसा आहे ग?" "अरे, आज एक मोठी गंमत झाली. मी आणि तुझे बाबा मुंबईला एका बँकेच्या आणि नातेवाईकांच्या महत्त्वाच्या कामासाठी आलोय. आत्ताच आमची गाडी वाशी टोलनाक्यापाशी पोहोचली आहे. आम्ही विचार केला की दुपारी सरळ तुमच्याकडे प्रभादेवीलाच यावं. खूप दिवस झाले तुम्हा दोघांना डोळे भरून पाहिलं नाहीये ग. आणि आनंदरावांना तर जावई बापूंच्या हाताचा चहा पिण्याची तीव्र इच्छा झालीये." सुलभाताईंचे हे शब्द कानफाडात बसल्यासारखे ऐकताच इराच्या हातातला सँडविचचा तुकडा थेट प्लेटमध्ये निसटून पडला. तिच्या पाठीतून जणू एक थंड लहर धावून गेली आणि तिच्या कपाळावर एकदम थंड घाम फुटला. "आई, तुम्ही दोघं मुंबईत आहात आणि थेट आमच्या फ्लॅटवर येणार आहात?" इराने नकळत थोड्या मोठ्या आणि घाबरलेल्या आवाजामध्ये विचारले. तिच्या आवाजातला तो स्पष्टपणे बदललेला, भीतीने थरथरणारा सूर ऐकून कबीरने एका झटक्यात लॅपटॉपवरून डोके वर केले आणि तो त्याचे तीक्ष्ण डोळे रोखून थेट इराकडे पाहू लागला. इराने फोनवर स्वतःला सावरण्याचा, परिस्थिती आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. "नाही, म्हणजे आई, आज ऑफिसमध्ये माझं खूप महत्त्वाचं काम आहे ग. एक मोठी मीटिंग आहे आणि कबीरही त्याच्या बिझनेस प्रोजेक्टमध्ये खूप बिझी आहे. तुम्ही असं करा, यावेळी नका येऊ. आपण पुढच्या वीकेंडला नक्की भेटू ना." पण सुलभाताई आज ऐकण्याच्या किंवा मागे हटण्याच्या मूडमध्ये अजिबात नव्हत्या. त्या हसून म्हणाल्या, "काहीही काही रा, मुलीच्या घरी यायला कसली मीटिंग?
आम्ही तुमच्या इमारतीच्या खाली पुढच्या 1.5 ते 2 तासामध्ये पोहोचू. दुपारी जेवायला आम्ही तिथेच आहोत. मी बाबांना सांगितलंय. कबीरला सांग आम्ही येतोय ते. चल, गाडी चालते. ठेवते फोन. आणि फोन कट झाला. फोनचा स्क्रीन काळा झाला. तशी इराची अवस्था पूर्णपणे केविलवाणी झाली. तिने फोन डायनिंग टेबलवर ठेवला आणि तिने आपले दोन्ही हात तोंडावर ठेवून स्वतःचे डोके धरले. तिचा श्वास कोंडल्यासारखा झाला होता. तिच्या आईबाबांना अजूनही स्वप्नात वाटत होतं की त्यांचा जावई आणि मुलगी मुंबईतल्या आलिशान फ्लॅटमध्ये अत्यंत सुखाचा, समाधानाचा संसार करत आहेत. त्यांना जर चुकूनही हे कळलं की ते दोघे कोर्टाच्या पायऱ्या उतरून आलेत, एकमेकांचे तोंड बघायला तयार नाहीत आणि केवळ कायद्याच्या सक्तीमुळे एका छातीखाली कैद आहेत, तर बाबांचा आजवर सांभाळलेला बीपी एका क्षणामध्ये वाढेल आणि त्यांच्या कमजोर हृदयाला हा मोठा धक्का सहन होणार नाही. इराने अत्यंत हतबलतेने तिचे डोळे पाणावलेले असताना कबीरकडे पाहिले. तिच्या नजरेत आज तो नेहमीचा कॉर्पोरेट अहंकार नव्हता, तर एक अगतिक याचना होती. कबीरने त्याचा लॅपटॉप अर्धा बंद केला. त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा कडक झाल्या होत्या आणि त्याने विचारले, काय झालंय नक्की? तुझी आई येते का? इराने हळूच मान डोलावली. तिचा सगळा ताठपणा, तिचा स्वाभिमान आता एका फोन कॉलमुळे पूर्णपणे गळून पडला होता. हो, आई आणि बाबा पुढच्या काही मिनिटातच इथे पोहोचतील. त्यांना आपल्या कोर्टाच्या प्रकरणाबद्दल, आपल्या घटस्फोटाबद्दल अगदी काहीच माहिती नाहीये कबीर. बाबांची तब्येत गेल्या काही वर्षांपासून कशी आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. त्यांना जर हे सत्य कळलं तर ते सहन करू शकणार नाहीत. त्यांचं हृदय हे सगळं ऐकून बंद पडेल. कबीर सोफ्यावरून ताडकन उठला आणि तो हॉलमध्ये वेगाने फेऱ्या मारू लागला. त्याचा राग आता अनावर झाला होता. व्हॉट द हेल इरा, तू वेडी आहेस का? तू त्यांना इतके दिवस अंधारात का ठेवलंस? ही एवढी मोठी गोष्ट लपवण्याचा काय अर्थ होता? आणि आता मी काय करू? माझ्या ऑफिसमध्ये युकेचे क्लायंटसोबत वर्षातील सर्वात महत्त्वाची बिझनेस मीटिंग आहे. मी ती मीटिंग कॅन्सल किंवा पोस्टपोन नाही करू शकत. कंपनीचं नुकसान होईल. कबीर प्लीज. इरा खुर्चीवरून उठली आणि ती धावत कबीरच्या समोर आली. तिने तिच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच कबीरच्या समोर आपले दोन्ही हात जोडले. तिच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा व्हायला लागले. फक्त आजच्या दिवसापुरतं, फक्त या काही तासांसाठी माझ्या आईबाबांसमोर आपण आधीसारखं सुखी नॉर्मल जोडपं असल्याचं नाटक करूया. ते दुपारी जेवतील, गप्पा मारतील आणि निघून जातील. प्लीज कबीर, माझ्या बाबांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी एवढं एक नाटक कर. मी तुझ्याकडे कधीच काही मागणार नाही. कबीर तिच्या अगदी जवळ उभा राहिला. तिचे थरथरणारे हात आणि तिच्या डोळ्यातली ती खरीखुरी भीती पाहून त्याचा राग हळूहळू शांत होऊ लागला. तिचे हे रूप त्याने कधीच पाहिले नव्हते. कबीरने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिले आणि मग एक खूप मोठा जड श्वास घेतला आणि खिशातून फोन काढून त्याच्या पर्सनल असिस्टंटला कॉल लावला. राहुल, आत्ताच्या आत्ता आजची युके क्लायंटची होणारी सर्व बोर्ड मीटिंग संध्याकाळपर्यंत किंवा उद्यावर ढकल. मला घरामध्ये एक अत्यंत मोठी मेडिकल इमर्जन्सी आली आहे. कोणतंही कारण सांगू नकोस. जस्ट डू इट. फोन कट करून तो इराकडे वळला. त्याचा आवाज अजूनही कमालीचा कडक आणि कोरडा होता. मी हे जे काही करतोय ते फक्त आणि फक्त आनंदराव म्हणजेच आपल्या बाबांच्या आदरापोटी करतोय. तुझ्यासाठी किंवा तुझ्या या रडण्यावर विरघळून नाही. पण मला एक सांग, या घरामध्ये जेवायला भाजीचा एक तुकडाही नाहीये. आपण काय वाढणार त्यांना? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या गेस्टरूममधल्या वस्तूंवरून मी सोफ्यावर झोपतोय हे जर त्यांना कळलं तर तुझं हे नाटक पहिल्याच मिनिटाला फ्लॉप होईल. इराने घाईघाईने तिच्या गालावरचे अश्रू हाताच्या मागच्या भागाने पुसले. तिच्या जीवात जीव आला. ते सगळं मी बघते. तू तुझी गेस्टरूममधील चादर, कपडे, तुझा लॅपटॉप आणि सामान आत्ताच्या आत्ता मास्टर बेडरूममध्ये शिफ्ट कर. आपण दोघे एकाच बेडरूममध्ये, एकाच बेडवर राहतोय असंच त्यांना दिसलं पाहिजे. आणि जेवणाचं, मी आत्ताच एका चांगल्या रेस्टॉरंटमधून घरगुती पद्धतीचं जेवण ऑनलाईन मागून घेते आणि आईला सांगेन की मी सकाळी उठून स्वतः हे सगळं बनवलंय. त्यानंतर ते पुढचे 2 तास फ्लॅट नंबर 1402 मध्ये एका अभूतपूर्व धावपळीच्या नाटकाच्या तयारीमध्ये गेले. कबीरने त्याचे महागडे सूट, शर्ट्स, त्याचे परफ्युम्स आणि लॅपटॉप गेस्टरूममधून काढून मास्टर बेडरूमच्या कपाटामध्ये अत्यंत व्यवस्थित लावले, जेणेकरून ते आधीपासूनच तिथे असल्याचा भास होईल. इराने हॉलमधला सोफा नीट केला. त्यावरची रात्रीची चुरगळलेली चादर आणि उशी एका मोठ्या बॉक्स बेडमध्ये लपवून ठेवली. घराच्या कोपऱ्यामध्ये असं वातावरण तयार करण्यात आलं की जणू तिथे एक अत्यंत प्रेमळ आणि सुखी संसार सुरू आहे. इराने घाईघाईने मागवलेले जेवण किचनमधल्या पितळी आणि काचेच्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं, जेणेकरून ते बाहेरून आल्यासारखं वाटणार नाही. ठीक 11:30 वाजता घराच्या मुख्य दरवाजाची बेल वाजली. तो आवाज ऐकताच इरा आणि कबीर दोघांचेही शरीर एका क्षणासाठी ताठ झाले. ते दोघे मुख्य दरवाजापाशी येऊन एकमेकांच्या शेजारी उभे राहिले. कबीरने एक दीर्घ श्वास घेतला आणि इराच्या कमरेवर, तिच्या पाठीवर आपला उजवा हात ठेवला, फक्त नाटकाचा, त्या खोट्या संसाराचा एक भाग म्हणून. कबीरच्या हाताचा तो ओळखीचा गरम स्पर्श होताच इराच्या पाठीचा कणा शहारला. तिच्या शरीरातून एक विजेची लहर धावून गेली. तिने कबीरच्या चेहऱ्याकडे पाहिले. कबीरनेही तिच्याकडे पाहिले. दोघांच्या नजरेमध्ये जुन्या दिवसांची एक लहानशी ठिणगी पडली. पण त्यांनी स्वतःवर ताबा मिळवला.
इराने हसून दरवाजा उघडला. दरवाजाबाहेर तिची आई सुलभाताई आणि तिचे बाबा आनंदराव उभे होते. आनंदरावांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं एक शांत आल्हाददायक हसू होतं, पण वयामुळे आणि आजारपणामुळे आलेला थकवा स्पष्ट दिसत होता. अरे जावई बापू. आनंदरावांनी आतमध्ये पाऊल ठेवताच कबीरला मोठ्या प्रेमाने मिठी मारली. कबीरनेही त्याचा तो खडूस कॉर्पोरेट मुखवटा बाजूला ठेवून अत्यंत आदराने वाकून त्यांचे पाय शिवून नमस्कार केला. कसे आहात बाबा? तुमची तब्येत कशी आहे? प्रवासात काही त्रास नाही ना झाला? कबीरचा आवाज इतका मऊ, आदरयुक्त आणि प्रेमळ होता की इरा तिथेच उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली. तिला एका क्षणासाठी वाटलं की हा तो जुना कबीर आहे, ज्याच्या सुरक्षित हातांमध्ये तिने 2 वर्षांपूर्वी स्वतःचं आयुष्य सोपवलं होतं. सुलभाताईंनी घरामध्ये प्रवेश केला आणि आपल्या अनुभवी नजरेने संपूर्ण हॉलवरून किचनच्या दिशेने नजर फिरवली. वा, घर एकदम चकाचक आणि सुंदर ठेवलंय तुम्ही दोघांनी. इरा, मला वाटलं होतं तू ऑफिसच्या कामामध्ये एवढी बिझी असतेस, तुला घर बघायला वेळ मिळत नसेल, पण घर पाहून माझं मन तृप्त झालं बघ. इराने कबीरच्या खांद्याला हलका स्पर्श करत एक खोटं पण गोड हसू चेहऱ्यावर आणलं आणि म्हणाली, हो आई, कबीर मला खूप मदत करतो घरामध्ये. या ना, आत या, बसा. सगळेजण सोफ्यावर जाऊन बसले. आनंदराव कबीरच्या शेजारी बसले आणि त्याच्याशी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, शेअर मार्केट आणि नवीन बिझनेसबद्दल बोलू लागले. कबीरही त्यांचा मूड सांभाळत त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला अत्यंत मान देऊन हसून गप्पा मारत होता. दरम्यान सुलभाताई उठून सरळ किचनच्या दिशेने गेल्या. इराच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आला आणि तीही त्यांच्या मागे पळाली. किचनमध्ये गेल्यावर सुलभाताईंनी ओटा पाहिला. तिथे भाजी विरल्याचे किंवा मसाल्यांचे कोणतेही डाग नव्हते. सगळं काही अति स्वच्छ होतं. इरा, जेवायला काय बनवणार आहेस ग? अजून काही तयारी का नाही दिसत? सुलभाताईंनी संशयाने विचारले. इरा एका क्षणासाठी तोतरली. ते आई, मी आज मटकीची उसळ, पुरणपोळी आणि छान बिर्याणी बनवून ठेवली आतमध्ये. कबीरला माझ्या हाताची तीच बिर्याणी आवडते ना, म्हणून मी सकाळी सगळं आटपून घेतलं. सुलभाताईंनी तिच्याकडे आणि फ्रीजकडे संशयाने पाहिले. हो का? बरं, जरा फ्रीज उघड, मला तहान लागली आहे, थंड पाणी दे. इराने थरथरत्या हाताने फ्रीज उघडला. फ्रीज उघडता सुलभाताईंची नजर आतमध्ये गेली. तिथे फक्त पाण्याच्या बाटल्या, ब्रेडचे एक पाकिट आणि काही अंडी होती. बाकी पूर्ण फ्रीज रिकामा होता. सुलभाताईंचा चेहरा एका क्षणामध्ये पडला. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. हे काय इरा? घरामध्ये धड भाजीपाला नाही, दूध नाही, तुम्ही दोघं काय खाता रोज? कबीर एवढा मोठा बिझनेसमन आहे, त्याला रोज सकाळी उपाशी ठेवतेस की काय? मला तुझ्या ह्या बदललेल्या सवय अजिबात आवडत नाही आता. तितक्यात कबीर नेमका किचनच्या दारामध्ये येऊन उभा राहिला. त्याने सुलभाताईंचा तो रागावलेला चेहरा पाहिला आणि परिस्थिती एका झटक्यामध्ये हाताळली. तो पुढे आला आणि सुलभाताईंच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अरे सासूबाई, तुम्ही उगीच इराला रागवताय. आम्ही दोघं मिळून आज रात्रीच विकली ग्रोसरी आणि सगळा भाजीपाला आणणार होतो, म्हणून फ्रीज रिकामा आहे. आणि इरा रोज सकाळी माझ्यासाठी इतका अप्रतिम पौष्टिक नाश्ता बनवते की मला दुपारी भूकच लागत नाही. आजच आमच्याकडून सामान आणायला जरा गडबड झाली. असे बोलून कबीरने इराला धरून आपल्या जवळ ओढले. तिचा हात आपल्या हातामध्ये घेतला. कबीरच्या त्या खंबीर आणि बचावात्मक पवित्र्यामुळे सुलभाताईंचा संशय पूर्णपणे मिटला. त्या मनातून हसल्या. बरं बरं, जावई बाबू म्हणतात म्हणून सोडते तुला. एकत्र आनंदाने राहताय ना, मग मला काही काळजी नाही. दुपारचे जेवण अत्यंत आनंदामध्ये पार पडले. कबीर आणि इराणी मिळून जेवणाचे टेबल वाढले. एकमेकांना वस्तू पास करताना त्यांचे हात एकमेकांना स्पर्श करत होते. तो स्पर्श जुन्या दिवसांच्या सुखाची जाणीव करून देत होता. जेवताना आनंदरावांनी कबीरचे तोंड भरून कौतुक केले. कबीर, माझी इरा खरोखरच खूप भाग्यवान आहे की तिला तुझ्यासारखा समजूतदार, प्रगतशील विचारांचा नवरा मिळाला. आजकालच्या धावपळीच्या युगात मुलींच्या करिअरला, त्यांच्या महत्वाकांक्षेला असा मनापासून सपोर्ट करणारे पुरुष खूप दुर्मिळ असतात रे. कबीरने जेवताना आपली नजर हळूच इराकडे वळवली. इराची नजर खाली ताटामध्ये झुकलेली होती. तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यामध्ये पाण्याचे थेंब दाटलेले होते. कबीर शांत स्वरामध्ये म्हणाला, बाबा, इरा खूप कष्ट करते तिच्या ऑफिसमध्ये. तिचं करिअर, तिचा स्वाभिमान तिच्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो माझ्यासाठीही मोलाचा आहे आणि मला तिचा मनापासून अभिमान आहे. हे शब्द कबीरच्या तोंडातून ऐकताच इराच्या छातीमध्ये काहीतरी जोरात तुटल्यासारखं झालं. हा तोच माणूस होता जो कालपर्यंत फॅमिली कोर्टामध्ये तिच्या करिअरवर बोट ठेवत तिला अपयशी बायको सिद्ध करत होता, आणि आज तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचा हसू आणि समाधान टिकवण्यासाठी तो जगातील सर्वात समजूतदार पती बनून तिचं कौतुक करत होता. माणसाचे चेहरे किती पटकन बदलतात याचे तिला आश्चर्य वाटत होते. दुपारी 4 वाजत आले तशी आईबाबांची निघण्याची घाई सुरू झाली. आनंदरावांनी सोफ्यावरून उठून कबीरचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये घट्ट धरला. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वडीलधारे प्रेम आणि काळजी होती. कबीर, इरा, नेहमी असेच आनंदी हसते खेळते राहा रे दोघांनी. संसार म्हटला की भांड्याला भांडं लागणारच, वाद होणारच, पण कधीही अहंकार नात्याच्या मध्ये येऊ देऊ नका. एकमेकांना समजून घ्या, नातं तुटू देऊ नका.
कबीरने काही न बोलता फक्त एक मंद हसू चेहऱ्यावर आणून आपली मान डोलावली. जेव्हा ते दोघे लिफ्टमध्ये बसून खाली गेले आणि कबीरने फ्लॅटचा तो जड मुख्य दरवाजा हातून बंद केला, तेव्हा त्या घरामध्ये परत एकदा ती जुनी भयानक गोठवून टाकणारी शांतता पसरली. इराने दरवाजाला आपली पाठ टेकवली आणि एक खूप मोठा अडकलेला श्वास हवेमध्ये सोडला. कबीरने एका क्षणाचाही उशीर न करता इराच्या पाठीवरून आणि कमरेवरून त्याचा तो खोटा हात झटकन काढून घेतला. त्याचा तो प्रेमळ जावयाचा मुखवटा एका सेकंदामध्ये गळून पडला आणि त्याचा चेहरा परत एकदा पूर्वीसारखाच निर्विकार कठोर झाला. तो सरळ हॉलमध्ये आला. त्याने मास्टर बेडरूमच्या उघड्या दरवाजाकडे पाहिले, जिथे त्याचे सगळे सामान, कपडे नाटकासाठी शिफ्ट केले होते. तो इराकडे एक साधी नजरही न टाकता अत्यंत थंड, कोरड्या आवाजामध्ये म्हणाला, "नाटक संपलं इरा. आता मी माझे सगळं सामान परत माझ्या गेस्ट रूममध्ये शिफ्ट करतोय. सोफ्याची चादर तू तुझी बाहेर काढून ठेवू शकतेस." इरा तिथेच दरवाजापाशी स्तब्ध उभी राहिली. तिने कबीरला गेस्ट रूमच्या दिशेने जाताना पाहिलं. आज कबीरने जे काही केलं ते तिच्या कल्पनेच्या पलीकडचे होते. त्याने स्वतःचे करोडोंचे बिझनेसचे नुकसान करून, त्याची वर्षातील सर्वात मोठी मीटिंग पोस्टपोन करून केवळ तिच्या बाबांच्या इब्रत, त्यांचे मानसिक आरोग्य आणि आयुष्य वाचवले होते. इराने कबीरच्या त्या दूर जाणाऱ्या पाठीकडे पाहत अत्यंत हळव्या, थरथरत्या आणि आर्त आवाजामध्ये म्हटले, "थँक्स कबीर. आज जे काही केलंस त्या प्रत्येक गोष्टीसाठी थँक्स." कबीर गेस्ट रूमच्या उंबरठ्यावर थांबला. त्याने मागे वळून इराच्या चेहऱ्याकडे पाहिलेही नाही. त्याचा आवाज त्या शांत घरामध्ये एखाद्या दगडासारखा आदळला. "मी आधी स्पष्ट केलं होतं इरा. हे मी जे काही केलं ते फक्त आनंदराव आपल्या बाबांसाठी होतं. माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल किंवा आपल्या नात्याबद्दल काहीच बदललेलं नाहीये. आपण अजूनही एकमेकांचे शत्रूच आहोत. अजून 5 महिने आणि 26 दिवस बाकी आहेत या तुरुंगात." असे बोलून त्याने गेस्ट रूमचा दरवाजा समोरून जोरात बंद केला. इरा हॉलमध्ये त्या मोठ्या सोफ्यावर एकटीच बसून राहिली. आज घरामध्ये पसरलेला हा कोरडा, कडू अबोला आणि शांतता तिला आधीच्या दिवसांपेक्षा खूप जास्त टोचत होती. कारण आज तिला कबीरचा तो जुना, मनापासून काळजी घेणारा चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता, जो या इगोच्या आणि करिअरच्या लढाईमध्ये कुठेतरी कायमचा हरवला होता. कोर्टाचा हा 4था दिवस एका मोठ्या नाटकाने संपला होता. पण त्या नाटकाने दोघांच्याही मनामध्ये एक नवीन, न संपणारी भावनिक अस्वस्थता निर्माण केली होती.